स्वराज्याचं वैभव असलेल्या दुर्गेश्वर रायगडाला कोणी उद्ध्वस्त केलं, चला पाहूया. नमस्कार मित्रांनो, मी जगदीश माडिक. स्वराज्याची राजधानी दुर्गेश्वर रायगडावर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आत्ता आपण जवळपास गडाच्या पायथ्याशी आहोत. किल्ले रायगडावर जाण्यासाठी मुख्य 3 मार्ग आहेत. एक म्हणजे चित्त दरवाजा, दुसरं नाणे दरवाजा, अलीकडच्या काळामध्ये चालू केलेल्या रोपवेने सुद्धा तुम्ही गडावर जाऊ शकता. रायगड किल्ल्याचे मूळ नाव रायरीचे डोंगर. महाराजांच्या ताब्यात येण्यापूर्वी हा किल्ला जावळीचे चंद्रराव मोर्य यांच्या ताब्यात होता. 1656 साली मोर्यांचा पराभव झाला आणि महाराज येथे आले. त्या काळी रायरीच्या डोंगराचे वर्णन करताना महाराज म्हणतात, 1.5 गाव उंच, देवगिरीच्याहून दशगुणी उंच जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चकोट गड करा, परंतु उंचीने थोडका. दौलताबादाचे गड उंच, उभ्या कडावरून पाखरू उतरवण्यास देखील जागा नाही. तक्काच जागा हाच गड करावा. आत्ता आपण नाणे दरवाजा जवळ येऊन पोचलो आहोत. नाणे दरवाजा तिकडे आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आत्ता माझ्या मागे तुम्हाला सोन्याचा घाणा पाहायला मिळेल. आत्ता आपण सोन्याचा घाणा पाठीमागे पाहिला. सोन्याचा घाणा पाहिल्याच्या नंतर पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला माझ्या मागे नाणे दरवाजाचा बुरुज दिसत असेल. त्याचबरोबर रायगड प्राधिकरण म्हणजे रायगडाचं उत्खनन जेव्हा चालू झालं त्यावेळेस तिथे जे काही संशोधक होते किंवा काही व्यक्ती होते त्यांना कमानीचा दगड इकडे सापडला. आता या दरवाजाला नाणे दरवाजा असे म्हणतात. नाना या शब्दाचा अर्थ लहान असा होतो. 1674च्या मे महिन्यात राज्याभिषेकानिमित्त इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्सिडेंट्स याच दरवाजाने गडावरती आला होता. दरवाजावर तुम्हाला 2 कमानी पाहायला मिळतील. दरवाजातून तुम्ही आतमध्ये आलात की दरवाजाजवळ जे पहारेकरी असतात त्यांच्यासाठी विश्रांती घेण्यासाठी तुम्हाला खोल्या दिसतील. त्यांना देवड्या असे म्हणतात. महाराजांच्या राज्याभिषेकावेळी हजर असलेला हेनरी ऑक्सिडेंट्स या इंग्रज ब्रिटिशाने रायगड पाहिल्यानंतर रायगडाचे वर्णन करताना तो लिहितो, हा गड इतका अभेद्य आहे, इथे फक्त वारा आणि मराठेच येऊ शकतात. रायगडावरून तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड हे गड किल्ले दिसतात. हिरोजी इंदलकर या राजांच्या मावळ्याने रायगडाचे बांधकाम केले. 1656 ते 1670 या 14 वर्षात हिरोजींनी रायगडावर 350 इमारती, 13 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या.
आपण महादरवाजातून वरती आलो. महादरवाजाचे तुम्हाला जय विजय बुरुज दिसत असतील. त्या बुरुजाच्या जी तटबंदी दिसते त्या तटबंदीला धरूनच तुम्ही जर इकडे आलात चालत तर तुम्हाला महादरवाजापासून ते टकमक टोकापर्यंतची तटबंदी आहे. त्या तटबंदीच्या मध्ये चिलखती बुरुज नावाचं बुरुज आहे, ते पाहायला मिळतं. फार कमी लोक इथे पाहायला येतात त्या बुरुजाला. आपण चिलखती बुरुज आहे ते बुरुज पाहूया, चला. अशा ठिकाणी जात असताना पहिल्यांदा खात्री करून घ्यायची की एखाद्या जनावराचा इकडे वास आहे की नाही, किंवा आता काय आलं की ह्या ठिकाणी जास्त लोक येत नसल्यामुळे अशा ठिकाणी जनावर असू दे किंवा माकड, सर्प अशा प्राण्यांचा इथे वास असतो. त्यामुळे आधी आपण जाण्याअगोदर चेक करायचं की बाबा काही आहे का. कारण एखादा आवाज वगैरे झाला तर प्राणी जर असेल तर ती लगेच हालचाल करते आणि ते आपल्याला लक्षात येते. आत्ता आपण छोटा दगड घेतला आणि दगड टाकला पण कुठलीही हालचाल आपल्याला तिथे दिसली नाही. तर आता आपण चिलखती बुरुज आहे त्या बुरुजामध्ये आपण जाऊया. सांभाळून या. थांबतो. आत्ता आपण चिलखती बुरुजावर खाली उतरलो आहोत. ही जी आपल्याला तटबंदी दिसत असेल या तटबंदीच्या आतून इकडे तटबंदी इथून एक चोर दरवाजासारखं खाली येण्यासाठी आहे, दरवाजा आहे. तिकडनं आपण आता चिलखती बुरुजावर आलो. शिवकालीन म्हणजे असं काळामध्ये असं सांगितलं जायचं की इथे म्हणजे ह्या ठिकाणी पाठीवर म्हणजे दिसतंय का पूर्ण याच ठिकाणी की मोठी तोफ होती. जवळजवळ 180 डिग्रीमध्ये ती तोफ होती. या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव. या तलावात हत्तींना आंघोळ किंवा पाणी पिण्यासाठी आणलं जात असे. हत्ती तलाव पाहिल्यानंतर आपल्याला शिरकाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं. शिरकाई देवी ही गडावरील मुख्य देवता आहे. शिर्के 5व्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते हे आठवण करून देणारे गडावरील शिरकाई देवीचं मंदिर. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियरने हे मंदिर बांधलेले आहे. शिरकाई देवीचे हे मूळ मंदिर नाही, मूर्ती मात्र प्राचीन आहे.
पालखी दरवाज्यातून आत आल्यावर आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करतो. बालेकिल्ल्यात आपल्याला महाराजांचा महाल व राणीवासा पाहायला मिळते. मोहिमेबद्दल आपल्या मावळ्यांसोबत गुप्त चर्चा करण्यासाठी या खलबतखान्याची निर्मिती करण्यात आली असावी. महत्त्वाचे सरदार आणि स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्यासोबत बैठक करण्यासाठी महाराज या खोलीचा वापर करत होते. बालेकिल्ल्यातून बाहेर आल्यावर आपल्याला धान्य कोठार पाहायला मिळते. या कोठारात धान्य साठवले जात असे. नंतर पेशव्यांच्या काळात याच धान्य कोठाराचा उपयोग गुन्हेगार दांबून ठेवण्यासाठी केला जात असे. बावन्न फूट उंचीची असलेली ही इमारत रायगडावरील सर्वात उंच इमारत आहे. शिवकाळात महत्त्वाच्या दिवशी किंवा मोहिमेवरून आल्यानंतर या नगरखान्यात नगारे वाजवले जात असे. नगरखान्यातून आत प्रवेश केल्यानंतर महाराजांचे सिंहासन आणि राजदरबार पाहायला मिळते. या राजदरबाराची रचना इतकी उभीने करण्यात आली की कोणी कितीही हळू आवाजात बोलले तरी महाराजांना सिंहासनावर ऐकू जात असे. आजही आपण या गोष्टीचा प्रत्यय रायगडावर घेऊ शकतो. होळीच्या वाळापासून पुढे आल्यावर आपल्याला बाजारपेठ पाहायला मिळते. या बाजारपेठमधील 7व्या दुकानात आपल्याला शेषनागाचे शिल्प पाहायला मिळते. बारा टाके या परिसरामध्ये आहोत. ही जी वास्तू आहे
ते अगदी जगदीश्वर मंदिराच्या मागच्या साईडला आहे. 12% जी वास्तू आहे त्याची खासियत अशी आहे की कुठल्याही एका टाकीमध्ये जर आपण दगड भिरकावला किंवा दगड मारला, या टाक्यांमध्ये जेवढ्या 12 टाक्या आहेत तर टाक्यांमध्ये समान तरंग असा इथं निर्माण होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे छोटंसं टाकं आहे तर या टाक्यामध्ये जर तुम्ही कपडे टाकून सर्फ टाकलात आणि हाताने असं फिरवलं तर अगदी वॉशिंग मशीन ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीने इथे हे जे टाकं आहे इथे काम करतं, असं गावकरी किंवा गडावरती जे राहणारी माणसं आहेत ते सांगत होते. बारा टाक्यांच्या अगदी समोरच दारू कोठार आहे, तर आपण आता तिथे जाणार आहोत. पासून इंग्रजांचं वर्चस्व वाढू लागलं होतं. त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू आपले पाय पसरवायला सुरुवात केली. स्वराज्यातील गडकिल्ल्यांकडे लक्ष वेधू लागले. स्वराज्यातील गडकिल्ले काबीज करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. मुळात इंग्रजांनी आपले पाय एवढे पसरवले होते की बरेच किल्ले इंग्रजांना काही न करता मिळाले होते. रायगड जिंकण्यासाठी इंग्रजांना ही गोष्ट अशक्य वाटत होती. पण गनिमी कावा करून निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितोरी केली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. आत्ता मी ज्या वास्तूच्या समोर उभा आहे त्या वास्तूचं नाव आहे दारुगोळा कोठार. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता जगदीश्वराचं मंदिर दिसत असेल आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या मागच्या साईड 12 टाके आणि दारुगोळा कोठार या दोन्ही वास्तू आहेत. 1818 मध्ये मनाला वेदना देणारी गोष्ट या ठिकाणी घडली, ज्यामुळे स्वराज्याची राजधानी जळली. 1815 पासून इंग्रजांचं वर्चस्व वाढू लागलं होतं. त्यानंतर इंग्रजांनी हळूहळू आपले पाय पसरवायला सुरुवात केली. स्वराज्यातील गडकिल्ल्यांकडे लक्ष वेधू लागले. स्वराज्यातील गडकिल्ले काबीज करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. मुळात इंग्रजांनी आपले पाय एवढे पसरवले होते की बरेच किल्ले इंग्रजांना काही न करता मिळाले होते. रायगड जिंकण्यासाठी इंग्रजांना ही गोष्ट अशक्य वाटत होती. पण गनिमी कावा करून निर्माण केलेल्या स्वराज्याच्या राजधानीला एकाने फितोरी केली आणि रायगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. तो फितूर म्हणजे पोटल्याचा डोंगर. रायगड सहजासहजी जिंकणं इंग्रजांना अवघड वाटू लागलं होतं. त्यांना काय करावं हे समजत नव्हतं. तेवढ्यात त्यांचं लक्ष रायगडाच्या समोर असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर गेलं आणि बघता बघता पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढू लागल्या. अवैध रायगड काबीज करण्यासाठी पोटल्याच्या डोंगराने फितुरीच केली होती जणू. 4 मे 1818 साली सायंकाळी 4च्या सुमारास इंग्रजांच्या तोफेतून गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. त्यातील एक तोफगोळा या दारुकोठार मध्ये येऊन पडला. दारुगोळा असल्या कारणाने ती वास्तू उद्ध्वस्त झाली आणि जेव्हा दारुगोळा संपतो तेव्हा गड लढत ठेवणं हे मुश्किल जातं. जगदीश्वराचे मंदिर हे रायगडावरील सर्वात महत्त्वाची वास्तू. महाराज जेव्हा रायगडावर असतात तेव्हा दररोज सकाळी जगदीश्वराच्या दर्शनासाठी येत असत. याच मंदिराच्या पायरीवर किल्ल्याचे शिल्पकार हिरोजी इंदलकर यांच्या नावाचे दगड बसवण्यात आले आहे. या मंदिराची रचना मस्जिदीसारखी करण्यात आलेली आहे. त्यामागे उद्देश असा की मस्जिद समजून शत्रूंकडून हल्ला होणार नाही
याच मंदिरासमोर महाराजांची समाधी मन हेलावून टाकते. तीन एप्रिल 1680 साली रयतेला पोरकं करून आपले महाराज स्वर्गवासी झाले. जगदीश्वर मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. 1880 साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी ही समाधी शोधून काढली.